ओके, चालू करूया आपण आता. ह्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवली होती. भाड्याने राहून आपण सुखी आणि श्रीमंत होऊ शकतो का? त्यासाठी ज्या काही मी क्वालिटी सांगितल्या होत्या, काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या, ते तुम्ही बघितले की तुम्हाला अजून म्हणजे एक 70-80% तरी अंदाज येईल की स्वतः आपण भाड्याने राहून सुद्धा खूप आनंदी आणि खूप काही आयुष्यात करू शकतो आनंदात राहून. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक डिटेल कॅल्क्युलेशन सांगणार आहे, सगळं व्यवस्थित, की कसं तुम्ही भाड्याने राहून सुद्धा स्वतःचं घर घेऊ शकतो. तर त्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की 2 मित्र होते. ते 2 मित्र होते, शहरात नोकरी धंद्यासाठी आले. 2 मित्र चांगले होते, 2 मित्र होते. पण इथं आल्याच्या नंतर एक मित्र होता ना, त्याच्या डोक्यात त्याची परिस्थिती, तो पहिल्यापासूनच गरीब आणि खूप हालात परिस्थितीमधून आल्यामुळे त्यांनी ठरवलंच होतं, काही होऊ दे, थोडेसे पैसे साईडला काढून मी नंतर किती वेळ लागेल तेवढं लागेल, पण आत्तापासून थोडे थोडे साठवून मी मला स्वतःचं घर घ्यायचं आहे. त्यामुळं 2 मित्र होते आणि ते म्हटले आपण एकत्र राहू 1 BHK मध्ये. दुसरा मित्र म्हटला की आपण 1 BHK मध्ये राहू. पहिला मित्र होता, तो म्हटला नाही, मला 1 BHK परवडणार नाही, मी एक छोट्याशा खोलीत राहतो, तिथे 1,000-1,500 पहिल्या ह्याच्यात रेंट कमी होतं खोलीचं. आणि आता जरी बघितलं तरी 2,500-3,000 किंवा त्याच्या अगोदरच रेंट असतोच भाड्याचा. तर तो पहिला मित्र होता, त्यांनी पत्र्याच्या घरात त्या मित्राचं ऐकलं नाही. तो दुसरा मित्र तो गेला की तो 1 BHK मध्ये राहायला गेला. ह्याच्या डोक्यात वेगळं प्लॅन होतं. त्यामुळे मी अगोदर पण शेअर केलं होतं, आपलं व्हिजन क्लिअर पाहिजे की आपल्याला ॲक्च्युअलमध्ये लाईफमध्ये काय पाहिजे. तर पहिला होता, त्यांनी एक छोटीशी पत्र्याची खोली घेऊन 1,500 रुपये तिथे भाडा दिला आणि नोकरीमधले जसे जसे त्याचे पैसे आले तो सेविंग करत गेला. आणि काही कालावधीनंतर त्यांनी घर बुक झाल्याच्या नंतर त्याचे अर्धे पैसे फेडले सुद्धा. तर मला सांगायचं एक हे आहे की आता तुम्ही म्हणाल काय कुणाचं पण सांगतो, मी पण अशा बऱ्याचशा बेकार सगळ्या परिस्थितीतून गेलेलो आहे. पण मला माझा स्वतःचा एक्झाम्पल तुम्हाला अजिबात द्यायचं नाही आहे. कारण आपण आपल्या स्वतःच्या आनंदाच्या ज्या गोष्टी असतात, सुखाच्या गोष्टी असतात, त्या लोकांना सांगाव्या. स्वतःचं दुःख हे माणसाने कधीच सांगू नये. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतोच. त्यामुळं शेअर करताना स्वतःचं सुख शेअर करावं, दुःख अजिबात शेअर करू नये. त्यामुळे मी तुम्हाला अनुभव एक्झाम्पल थोडा दुसऱ्या मित्रांचा दिला. का पहिला मित्र आहे, त्याने ठरवलंच होतं की एक छोट्याशा रूममध्ये राहून आपण पैसे साठवू शकतो. त्यामुळं त्याने त्याचं घराचं नियोजन जसं केलं. त्यामुळं डिसिजन तुमच्यावर आहे, तुम्ही काय निर्णय घेताय. आता हे झालं, थोडंसं एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजलाच असेल की काय आपल्याला ॲक्च्युअलमध्ये करायचं आहे. भाड्याने राहून स्वतःचं घर घेऊ शकतो का? तर यस. आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन सांगतो. हे बघा, हे तुम्ही मागे पण बघितलं होतं, तरी पण रिमाइंडरसाठी मी तुम्हाला दिलं आहे की जर तुम्हाला भाड्याने राहून स्वतःचं घर घ्यायचं असेल, तर तुम्हाला अगोदर जो तुम्ही भाड्याने राहणार आहात, त्यासाठी तुम्हाला एक छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहावंच लागेल. जर तुम्ही एक छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहिलात किंवा जर तुम्हाला फ्लॅटमध्ये राहायचं असेल, तर 4,000 पर्यंत 1 RKचं भाडं आहे. 6,000 ते 7,000 फ्लॅटचा भाडा आहे. 1 BHK फ्लॅटचा भाडा आहे. थोडीशी फॅमिली जास्त असेल तर 1 BHK मध्ये सुद्धा राहू शकता. 1 RK मध्ये राहिलात तर 4,000 भाडं आहे. एकदम खराब वस्तीत गेलं तर 3,000 सुद्धा भाडं आहे. आणि समजा आता तुमची सॅलरी इथं 20,000 आहे. आता फॅमिली माणूस किंवा एक चांगला माणूस म्हणजे त्याची 20,000 तरी असते सॅलरी. तुमच्या ह्याच्यानुसार आहे. तुम्हाला 10,000 सॅलरी असेल तर तुम्ही इथं नियोजन करू शकता स्वतःचा. मी सगळे दिलं इथं. 20,000 सॅलरी असेल तर समजा तुमचे 15,000 रेंट, घरातलं खाणं पिणं सगळं, हे खर्च सगळे गेले 15,000. आणि तुमच्याकडे आता 20,000 मधून राहत आहेत किती?
5,000 तुमच्याकडे सेव्हिंग राहतात. तुम्ही असं समजू नका की माझ्याकडं महिन्याला 5,000 लय कमी येते, कमी सेव्हिंग होते. 5,000 जरी महिन्याला केले ना, सेव्हिंग तुम्ही 1,000 करा, 5,000 करा किंवा थोडी जास्त करा, परिस्थितीनुसार जेवढी करा, काही कालावधीनंतर ती अमाऊंट मोठीच होते. त्यामुळं असं समजू नका 5,000 खूप कमी आहे. 5,000 खूप मोठी गोष्ट आहे. हे 5,000 कोणासाठी कमी आहे? ज्याला पैशाची व्हॅल्यू माहीत नाही आहे, त्याला 5,000 खूप छोटे वाटतात. ज्याला पैशाची व्हॅल्यू माहिती आहे त्याला 1 रुपयासुद्धा खूप मोठा वाटतो. बिल गेट्स जेव्हा हॉटेलमध्ये गेला होता तेव्हा त्याच्या मुलाने जेवल्याच्या नंतर मुलाने वेटरला टिप खूप जास्त दिली, पण बिल गेटने 5 रुपये दिले, कमी दिले. का? बिल गेट्स नोज व्हॉट हिज व्हॅल्यूज. तो कुठल्या परिस्थितीमध्ये रुपया कमवून गेलेला आहे हे त्याला माहिती होतं बिल गेट्सला. त्यामुळे टिप त्यांनी 5 रुपये दिले आणि मुलाने जास्त दिली. मुलाला पैशाची किंमत माहीत नव्हती त्यामुळे त्यांनी जास्त दिली. जेव्हा तुम्हाला पैशाची व्हॅल्यू कळते तेव्हा तुम्ही खूप जपून वापरता. आता तुम्हाला कॅल्क्युलेशन डिटेलमध्ये सांगतो. समोरचं कळलं नाही तरी तुम्ही फक्त समोरचं तुम्हाला कळलं नाही तरी तुम्ही कान बरोबर व्यवस्थित चोख ठेवा. माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवलं की तुम्हाला जास्त कळेल. आणि कधी कधी असं असतं बघा, आपण समोरचं ऐकायला तयार नसतो, असंच वर ऐकतो. जेव्हा आपण एखाद्याचं वर ऐकतो ना तेव्हा आयुष्य पण आपलं असंच वर बनत जातं. परफेक्ट ऐकला तर लाईफ परफेक्ट बनते. आणि आपण असं पण बघा बोलतो, मी कशाला दुसऱ्याचं ऐकू, मी कशाला दुसऱ्याचं ऐकू, मी कशाला माझ्या आईवडिलांचं ऐकू, मी कशाला मित्रांचं ऐकू, मी कशाला शेजाऱ्यांचं ऐकू. जेव्हा आपण काही गोष्टी दुसऱ्याचं ऐकून घेतो तेव्हाच आपल्या गोष्टी समोरची व्यक्ती, आजूबाजूचे आपले ऐकून घेतात. जसं तुम्ही समोरच्याचं ऐकायला तयार असता, समोरचे जसे तुमचे ऐकायला तयार असतात. त्यामुळं आपण ऐकायला तयार पाहिजे, इच्छुक. नुसतं आपलं सांगणं ह्याला अर्थ नाही. समटाईम्स वी हॅव टू लिसन ऑल पीपल. तर 5,000 तुम्ही इथं व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही 5,000 पर मंथ सेव्हिंग करायचं ठरवलात किंवा 10,000 पर मंथ सेव्हिंग करून ठेवलं तुमच्या परिस्थितीनुसार. आता 2 एक्झाम्पल मी दिलेत. जर तुम्ही 5,000 पर मंथ ठेवलं तर वर्षाचे 60,000 होतात. 60,000 वर्षाचे होतात. आणि 10 वर्ष असं तुम्ही 5,000 ठेवत दिलात. तुम्ही ठरवलं की 10 वर्षानंतर मला घर घ्यायचं आहे. आता राहतो मी भाड्याने, 10 वर्षानंतर घर घ्यायचं आहे. 5,000 60 वर्षाचे 5,000 12 महिन्याचे 60,000 होतात. तर 10 वर्षाचे 6 लाख होतात. 6 लाख 10 वर्षाचे होतात. तुम्हाला वाटलं मला आता एक छोटासा घर घ्यायचा आहे, 1 RK घ्यायचा आहे किंवा 1 BHK, डाऊन पेमेंट करू शकता. तुम्हाला वाटलं मी महिन्याचे खूप जास्त सेव्हिंग करू शकतो, मी 10,000 सेव्हिंग करू शकतो. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही 12 महिने 10,000 केलं तर 12 महिन्याचे 1,20,000 होतात. आणि तुमची वर्षाची टोटल होते, 10 वर्षाची टोटल होते 12 लाख. 10,000 ठेवले तर 5,000 ठेवले तर 6 लाख. आता इथं तुम्हाला एक बोनस प्लस पॉईंट सांगतो. तुम्ही जर हेच पैसे 5,000 RD मध्ये ठेवले, बाकी खूप इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी आहेत पण काही रिस्की गोष्टी आहेत, त्यामुळे मी सेफ सांगतो. कारण मेहनतीने पहिली माणसाने सेफ्टी बघावी मेहनतीच्या पैशांची. इथं ही RD आहे. तुम्ही जर RDत जरी 5,000 ठेवले तर 5,000 ठेवले 10 वर्षासाठी, 5,000 महिन्याला भरत गेलात तर व्याजासहित तुम्हाला 6 लाखाचे 8,87,000 मिळतील. दिस इज द प्लस पॉईंट. 8,87,000 मिळतील. आणि तुम्ही जर 10,000 10 वर्षासाठी ठेवलेत तर वर्षाचे 1,20,000 आणि 10 वर्षाचे 12 लाख होतात बेसिक. आणि त्याच्यावर व्याज सगळं मिळून 17 लाख. आणि मी अगोदर पहिल्यांदा ज्या व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये पण मी सांगितलं होतं की 1,500 सुद्धा इन्व्हेस्टमेंट करून 17 लाख कसा होऊ शकतात. हे 17 लाख होतात ते काही जादू नाही, होतातच. त्यामुळं तुम्ही आता डिसिजन घेऊ शकता. मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दिलंय. आता एकदा क्विक रिव्ह्यू करू आणि तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो.
लाईफ फॉर्म्युला सुखी जीवन जगण्याचं, की भाड्याने राहून सुद्धा तुम्ही घर कसं घेऊ शकता. तुमचा जो भाडं आहे तुमचं, कमी भाडं, कमी पैसे देऊन कुठं घर मिळते भाड्याने ते बघितलं की तुम्हाला अंदाज येईल. कमी खर्च तुम्ही जर कमी ठेवलात, कमी भाडा, कमी खर्च, त्यामुळे काय होतं, तुम्हाला सेविंग जास्त करता येईल. सेविंग जास्त केलीत की तुम्ही जो घर घेणार असाल त्यासाठी तुमची डाऊन पेमेंट जो तुम्ही करणार तो तुम्हाला जास्त तयार होतील आणि तुम्ही सहज घर घ्याल. तर अशा ह्या पॉईंट होता. म्हणजे फॉर्म्युला काय आहे, कमी भाड्याच्या घरामध्ये राहा, कमी खर्च करा, पैसे आपोआप सेविंग होतील, घर घेण्यासाठी डाऊन पेमेंट तुम्हाला तयार सहज करता येईल. तर अशा गोष्टी काय होत्या तुम्ही शेअर केल्या. काही क्वेरीज असतील कॉमेंटमध्ये मेन्शन करा. लगेच मिळू पुढच्या व्हिडिओ. थँक्यू.